नमस्कार. आस्वाद मनांचा आर्ट अँड क्राफ्टमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. चला मग आज बनवूया राजवाडी पद्धतीने आपण हा चोकर बनवणार आहोत, जो की दिसायला एकदम सिंपल पण राजवाडी पद्धतीचा वाटतो. तर त्यासाठी इथे आपण कुंदन घेतलेले आहेत. त्याचबरोबर इथे आपण कुंदनला जे काही लोरियल्स आहेत तर ते अटॅच करून घेणार आहेत. त्याच्यामध्ये थ्री लेयर्स करून घेणार आहे आपण. तर तेवढ्यासाठी इथे एक आयपिन घेतलेली आहे. जसं मी इथे दाखवलं आहे त्याप्रमाणे आयपिनला आपण एक होल करून घेणार आहे आणि त्यानंतर दोन्ही साईडला सेम पद्धतीने आपल्याला इथे लूप तयार करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्याला जे काही अटॅचमेंट करायचे आहेत त्यासाठी. तर हे 3 मी इथे कुंदन घेतलेले आहेत. तर त्या 3 कुंदनसाठी मी इथे 3 मोती आधी तयार करून घेतलेले आहेत. त्यानंतर जम्परिंगच्या सहाय्याने आपल्याला हे सगळे काही अटॅच करून घ्यायचे आहेत. तर इथे जम्परिंग आपण व्यवस्थित सेपरेट करून घेणार आहे, त्याचे दोन्हीही जे काही जॉईंट आहेत ते. त्यानंतर इथे मोठी जम्परिंग यूज करायची आहे, कारण आपल्याला जे काही लोरियल्स आहेत ते जेवढे जास्त आपण टाकतो तेवढा जो काही आपला नेकलेस आहे तर तो सुंदर दिसतो, त्याचे लोरियल्स सुंदर दिसतात यासाठी. तर ते व्यवस्थित मी इथे 5 एका साईडनी आणि त्यानंतर मध्ये जो काही आपण लूपमध्ये मोती पिरवून घेतलेला आहे तो टाकलेला आहे आणि त्यानंतर पुन्हा 5 लोरियल्स टाकलेले आहेत, सेम मोतीचेच टाकलेले आहेत. तर हे व्यवस्थित अटॅच करून घ्यायचं आहे, जम्परिंग क्लोज करून घ्यायची आपल्या कुंदनमध्ये. आणि त्यानंतर आता आपण सेकंड पार्ट करणार आहे, ज्यासाठी मी इथे छोटी जम्परिंग घेतलेली आहे. त्यानंतर ही पण आपण सेम पद्धतीनेच करून घेणार आहे. इथे तुम्ही 2 किंवा 3 लेअर देऊ शकता, जेवढा तुम्हाला जास्तीत जास्त त्याचा घेर ठेवायचा असेल, म्हणजेच की त्याच्यासाठीचे जेवढे लोरियल्स तुम्हाला इथे टाकायचे असतील. मी इथे 5-5, 10 किंवा इथे तुम्ही जास्तीत जास्त टाकू शकता. तर इथे मी परत एकदा जो काही आपला सेकंड लेअरमध्ये मी इथे 10 एवढे लोरियल्स टाकलेले आहेत. सगळे लोरियल्स आपण व्यवस्थित टाकून घ्यायचे. पकडताना तुम्हाला पकडता येत नसेल तर तुम्ही इथे जी काही आपली प्लायर आहे तर त्या प्लायरची हेल्प घेऊ शकता. त्याच्यामध्ये व्यवस्थित पकडून तुम्ही इथे टाकू शकता. हे क्लोज करून घ्यायचं आहे टाकून झाल्यानंतर लोरियल्स. आणि त्यानंतर आपण याला एक तिसरा बीड लावणार आहे, म्हणजेच की इथे थोडंसं कलरफुल पण वाटलं पाहिजे. जसं की कुंदनचा मधला जो काही डायमंड आहे तर त्याचा कलर इथे पिंकिश रेड कलर आहे, तर त्याच्यासाठी मी इथे रेड कलरचा यूज केलेला आहे. तुम्ही दुसरा कोणताही कलर यूज करू शकता. ग्लास बीड मी इथे यूज केलेला आहे. तर तो व्यवस्थित त्याच्यामध्ये अटॅच करून घ्यायचा आहे. तुम्ही सेपरेट जम्परिंग जरी लावली तरी चालेल. मी सेम जम्परिंगमध्ये जी की सेकंड लेअर आपण टाकली होती त्याच्यामध्येच मी इथे तो मोती पिरवून घेते ग्लास बीड. तर तो आपण प्लायरच्या सहाय्याने, राऊंडर प्लायरच्या सहाय्याने आपण इथे व्यवस्थित अटॅच करून घेणार आहे. तर हे असे आपले 3 मी कुंदन तयार करून घेतलेले आहेत. त्यानंतर इथे 0.3 गेजची वायर जी आहे तर त्याच्या सहाय्याने आपण सगळे मोती व्यवस्थित अटॅच करून घेणार आहे. म्हणजे जी माळ आहे आपली ती आपण जे काही गेज वायर आहे त्याच्या सहाय्याने करून घेऊ शकता, किंवा जर तुमच्याकडे गेज वायर अवेलेबल नसेल तर तुम्ही दोऱ्याच्या सहाय्याने सुद्धा करून घेऊ शकता. तर इथे आपण जो काही आपली गेज वायर आहे ती आधी लॉक करून घेणार आहे. तर त्यासाठी मी इथे जम्परिंगमध्ये आपली जी वायर आहे तर ती व्यवस्थित लावून घेतली. त्यानंतर आपला जो काही लॉक बीड आहे तर त्या लॉक बीडच्या सहाय्याने मी इथे व्यवस्थित लॉक करून घेते आहे. व्यवस्थित लॉक केल्यानंतर आपण इथे मोती पिरवायला सुरुवात करणार आहे. तर असे आपल्याला 3 लेअर तयार करायचे आहेत. जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच आपल्या जर चॅनलवरती आपण नवीन असाल, म्हणजेच आस्वाद मनांचा आर्ट अँड क्राफ्टवरती जर आपण नवीन व्हिजिट केलेली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला, त्याचबरोबर बेल आयकॉन दाबायला विसरू नका. त्याच पद्धतीने आपला अजून एक दुसरा चॅनल आहे आस्वाद मनांचा, जिथे आपल्याला जर का वेगवेगळे पदार्थ जर आवडत असतील तर ते वेगवेगळे पदार्थ, पारंपरिक किंवा मॉडर्न पदार्थसुद्धा इथे दाखवले जातात. तर तुम्हाला आवडत असतील तर त्याही आपण चॅनलला व्हिजिट करू शकता. त्याची लिंक मी तुम्हाला आपला जो काही चॅनल आहे त्या चॅनलमध्ये तुम्हाला मिळून जाईल. अशा पद्धतीने आपण 3 लेअर तयार करून घेतलेत. सेम जम्परिंगमध्येच करून घ्यायचं आहे. मी इथे मोठी जम्परिंग यूज केलेली आहे तर त्याच्यामध्ये. आणि त्यानंतर आपले जे काही कुंदन आहेत
तर ते कुंदन आपण याच्यामध्ये 1 बाय 1 अशा पद्धतीने आपण याच्यामध्ये ॲड करणार आहे. जे काही आपले गेज वायर आहेत त्या गेज वायरमध्ये आपल्या कुंदनला तिथे होल दिलेले आहेत, त्या होलमधून ते पास आउट करून घ्यायचे आपली गेज वायर. तर तिथे सेपरेट जरी केलेत तरी तुम्ही चालेल. फक्त तुम्ही जे काही कुंदन यूज करणार आहात त्याचे जे काही होल्स आहेत होल्समधून हे पास करून घ्यायचं आहे. जर तुमच्या कुंदनला एकच होल असेल किंवा जर का थोडे कमी होल्स असतील तर तुम्ही तशा पद्धतीने 2 गेज वायर एका ह्याच्यामधून सुद्धा पास आउट करून घेऊ शकता. तर अशा पद्धतीने आपण 3 अटॅच करून घेणार आहे आणि तिन्ही यालाही आपण लोरियल्स लावलेले आहेत. जसं मी तुम्हाला आधीही सांगितलं होतं आपण तिन्ही रेडी करून घेतलेले आहेत. तर ते व्यवस्थित इथे अटॅच करून घ्यायचेत आणि त्यानंतर आपण इथे परत एकदा सेम प्रोसिजर करून घेणार आहे. जशी की आपण राईट साईडला केली आहे तशी सेम आपण लेफ्ट साईडला सुद्धा करून घ्यायची आहे. आणि त्यानंतर आपलं हे जे काही आहे तर ते रेडी झालेलं आहे. त्यानंतर उरलेली जी काही वायर आहे ती आपण गेज वायर ती कट करून घेणार आहे. इथे कट करून घेतल्यानंतर आपल्याला इथे त्याच्यासाठी हुप आणि लूप अटॅच करून घ्यायचं आहे. त्याआधी आपण हे सगळं काही लॉक बीडच्या सहाय्याने जम्परिंगमध्ये आधी आपण व्यवस्थित हे लॉक करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपले जी काही गेज वायर आहे ती निघली नाही पाहिजे. यासाठी आपण हे व्यवस्थित लॉक बीडच्या सहाय्याने लॉक करून घ्यायचं आहे. सेम पद्धतीने आपण तीनही आपले जे काही गेज वायर आहे मोती जे काही आपण लावून घेतलेले आहेत पिरवून घेतलेले आहेत तर ते व्यवस्थित आपण लॉक करून घ्यायचे. जसं आपण राईट साईडला केलं होतं सेम प्रोसिजर आपल्याला लेफ्ट साईडला करायची आहे. तर जो काही आपला मोती आहे त्या मोतीतून आपली जी काही गेज वायर आहे ती पास आउट करून घ्यायची, जेणेकरून हे व्यवस्थित बसलं पाहिजे, निघलं नाही पाहिजे. त्यासाठी आपण जेव्हा कट करणार आहोत तेव्हा थोडीशी एक्स्ट्राची गेज वायर आपण शिल्लक ठेवणार आहोत. कट करताना पूर्ण प्रॉपर कडेनी कट करून घ्यायची नाही आहे. तर इथे आपण जे काही लॉक आहे आपला जो काही हार आहे तो घालण्यासाठी आपल्याला इथे हुप आणि लूप ॲड करून घ्यायचं आहे. तर त्यासाठी आपण इथे जम्प रिंगच्या सहाय्याने इथे आपण हे दोन्ही अटॅच करून घेतो आहे. हुप आणि लूप हे सुद्धा तुम्हाला स्टेशनरी किंवा आपलं जे काही ज्वेलरी मटेरियल शॉप आहे तिथे सुद्धा मिळून जाईल. पुण्यामध्ये रविवार पेठ आहे, तिथे तुम्हाला मिळून जातात सगळं ज्वेलरी मटेरियल. तर तिथून सुद्धा तुम्ही बाय करू शकता किंवा तुमच्या जवळच्या जे काही ज्वेलरी मटेरियल शॉप असतील तिथून सुद्धा तुम्ही घेऊ शकता. आणि हा चोकर तुम्ही सलवार कमीज कोणत्याही याच्यावरती पार्टीवेअरसाठी म्हणा किंवा लग्नसराईमध्ये सुद्धा तुम्ही घालू शकता. तर आपल्याला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा एकदा भेटूयात. धन्यवाद.